नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. आता हा ब्लॉग तुम्हाला सकाळी पोहोचतो किंवा दुपारी पोहोचतो याची काही गॅरंटी नाही आहे. आपल्या अपलोड करण्यावर असतं ते. मग काय सकाळी मस्त अंथरुणाच्या वगैरे गड्या घातल्या. रियांशिकाने असं तिच्या पप्पाचं टी शर्ट वगैरे घातली होती म्हणून मी तिला हसत होते. आता गरमी वगैरे खूप आहे म्हणून आम्ही सध्या हॉलमध्येच झोपतो. मग काय नाही, आता सकाळी डब्याची तयारी करायची होती. आज म्हणलं होतं मस्त बटाट्याची भाजी बनवावं. भाजीपाला आता सगळा संपलेला आहे, फक्त हिरवी मिरची वगैरे आहे. मग बटाटा वगैरे कट करून घेतला, म्हणलं बटाट्याची भाजी करावं आणि चपात्या करावं. नाश्त्यासाठी वगैरे रात्रीची थोडीशी डाळ खिचडी होती, मग ते गरम करून त्यांना देणार होते रियांशिकाला आणि तिच्या पप्पाला. रियांशिकाला थोडंसं बरं नाही आहे, काल रात्रीच तिला हॉस्पिटलला नेलं होतं. आता उन्हाळा आहे, लेकरांना सहन होत नाही आणि आंबे वगैरे खाल्ल्याशिवाय लेकरं राहत नाही. आता पर्याय नाही, काय करावं. मग घेऊन गेले होते. मग आता थोडं बरं आहे तिला. मग तिला म्हणलं आता तिला डाळ खिचडी करून द्यावी. परत रियांशकाचे पप्पा होते, ते बोलली मी रात्रीची आहे ती खातो मी नाश्त्याला. मग बटाट्याची भाजी की जी घेतली करून, मस्त आज सुक्की बटाट्याची भाजी केली होती. अशा प्रकारची भाजी वगैरे झाली. म्हणलं आता कणिक मळून झालेलं आहे, चपात्या करावं. आता डबा वगैरे भरायची घाई असते सकाळी सकाळी. आज घरात बी खूप राडा पडला होता आणि रात्री भांडी विंडी घासायचा कंटाळा केला. मग किचनमध्ये भांडे बी भरपूर राहिले होते आणि रियांशिकाचे पप्पा येतात उशिरा. मग रात्रीचं 1-1:30 वाजता कुठं भांडे आता लोक झोपलेले असतात, म्हणून मग भांडे वगैरे संध्याकाळचे घासत नाही. आमचं जेवलेलं आमचं आमचं तेवढं घासून टाकत असते आणि बाकीचे राहतात तसेच राहतात. मग मग पातेली गितेले परत म्हणलं आता गॅस वगैरे घासावाच. आता 2-3 दिवस झालं घासला वगैरे नव्हता गॅस, आणि गॅस बी घासावं म्हणलं. थोडंसं दूध वगैरे सांडलं की ते गॅसवर कडक होतं. आपण कपड्याने वगैरे घेतो पुसून, पण ते मग वास वगैरे येतो दुधाचा घाण वास येतो किचनमध्ये पडलं वगैरे दूध तर. मग गॅसवर वगैरे पाणी टाकून घेतलं. तोपर्यंत म्हणलं आता भांडी गिंडी घासावं. आज सगळंच काढलं होतं, कुकर वगैरे कोळपाट बेलणं आज सगळंच घेतलं घासून. म्हणलं जाऊ दे, केलं की एका दिवसात होतं, नाही तर नाही, कंटाळा केला की होतच नाही. मग मग काय घेतलं गॅस गीस घासवायला, आणि थोडंसं गॅसचे ते थोडंसं मागं वगैरे आपण तडका वगैरे देतो भाजीला किंवा फोडणी वगैरे देतो. मग सगळं तेल वगैरे उडतं इकडं तिकडं. मग मी म्हणलं आज ते बी घासून घ्यावं. रोज रोज तर काय होत नाही, असं काढलं की एक दिवसच उल्हास येते माणसाला, नाही तर करू वाटत नाही. मग चला आज आलंय तर घ्यावं घासून. मग घेतलं सगळं घासून घिसून, पाणी गिनी टाकलं मस्त. पाणी असतं आमच्या सोसायटीमध्ये, पाण्याचं वगैरे टेन्शन नाही, म्हणून मग कधी काही काम काढलं तर टेन्शन नसतं. आणि अचानक कधी कधी जातं म्हणा, पण तसं काही नाही प्रॉब्लेम, तसं तर सगळीकडेच असतं. मग गॅस वगैरेची स्टाईल वगैरे धुवून घेतली, वरची किचन वाटा घासून घेतला, सगळं व्यवस्थित साफ. गॅस बर्नर वगैरे सगळं ठेवून दिलं आणि मग अंथरुणाच्या वगैरे घड्या घालायच्या. काही घातल्या होत्या काही नाही, रियांशिकाची अशी तुडलुड बुडलुड मध्ये चालू असती. मग हातरुणाच्या घड्या वगैरे घेतल्या घालून. मी म्हणलं पहिलं किचन वगैरे चावरून घ्या. होती झोपली होती लेटपर्यंत रियांशिका, तिला बरं नाही आहे म्हणून. मग काय नाही, सगळं मध्ये आणून ठेवलं जिथल्या तिथं. ब्लँकेट वगैरे आता आता आम्ही हॉलमध्ये झोपतोय, म्हणून मग थोडीशी आता संध्याकाळी गरमी होते आणि परत मग सकाळी पहाटे पहाटे थंडी बी वाजते, मग पांघरायला बी घ्यावं लागते. असं काय वातावरण नेमकं काय आहे तेच कळत नाही. मग सगळं ठेवून दिलं, हॉल वगैरे घेतला झाडून. म्हणलं आता काय घरं वगैरे पुसायची. मग काय नाही, घर वगैरे पुसले की झालं काम आपलं. आणि त्याची बार बार थंड पाणी तिला असं बरं नाही म्हणून, मग तिला न पोटात असं आग पडल्यासारखं होईल म्हणून ती सारखं थंड पाणी प्यायली. डॉक्टर म्हणले पिऊ द्या, कारण थोडंसं लेकराचं कसं असतं, असं काही उलट्या वगैरे झाले की मग पोटातलं पाणी वगैरे कमी होतं. म्हणून मग ते म्हणले जेवढं ती पित असेल तेवढं तिला ग्लुकॉन करून ठेवली होती मी. तिनं वाटीनं काढून पित होती. मग तिला म्हणलं आता दे ठेवून. होय म्हणलं, बाथरूममध्ये आंघोळ वगैरे कर. ते असं टी शर्ट तिच्या पप्पाची घातली होती काही, पण तिला सकाळी सकाळी लय टाइमपास सुचते. मग काय झाडून वगैरे घेतलं काढून, देवपूजा घेतली करून. आता झाडं बी मस्त झालीत हिरवीगार. एक फुल आलेलं आहे आपल्या जास्वंदाच्या झाडाला, हे पहिलं फुल आहे झाडाचं. आणि अजून कळ्या पण आलेल्या आहेत. 3-4 कळ्या आलेल्या आहेत अजून झाडाला. वर जी जी पहिली फांदी आहे त्यालाच आलेल्या आहेत 3. एक मधोमध आहे आणि 2 साईडला आहेत. येतील त्याला पण पण वेळ लागतो फुलं यायला त्याला. झाडाला पाणी गिनी टाकून घेतलं मस्त. रियांशिकाला आज हेअरस्टाईल काय तिला मूड झाला होता, म्हणली मम्मी किती दिवस झाला बनवलंच नाही ग तू असं. मग म्हणलं बनव. तिचा योगा चालला होता टी व्हीमध्ये बघून बघून. मग तिला म्हणलं कर तू. आता भूक लागली होती, जेवायचं पण होतं. रियांशिका मी म्हणलं आता मस्त दुपारचं जेवण वगैरे करावं. ती बोलते असं आपण कॅमेरा वगैरे चालू केल्यावर तिला आवड आहे. आणि मग असं होतं आजचं आपलं डेली रुटीन. असं वाटलं नक्की कमेंट करा, आवडलं तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रियांशिकाची हेअरस्टाईल कशी वाटली नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद सगळ्यांना. बाय.